सप्तशृंगी गडावर दुर्दैवी घटना, शीतकड्यावरून उडी घेत दिव्यांग तरुणाचा मृत्यू। उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी गड येथे आज एक हृदयद्रावक घटना घडली आहे। साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील 34 वर्षीय दिव्यांग तरुणाने शीतकड्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हरिसिंग रायसिंग पवार वय 34 वर्ष हे नातेवाईकांसह सप्तशृंगी गडावर नवस्फूर्ती कार्यक्रमासाठी आले होते। सोमवारी रात्री उशिरा गडावर मुक्काम केल्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांनी शिवालय येथे स्नान करून नातेवाईकांसह देवीचे दर्शन घेतले। यानंतर सकाळी सुमारे 9:30 वाजेच्या सुमारास हरिसिंग शीतकडा परिसरात गेले। तेथे त्यांनी संरक्षक बॅरिकेड्स ओलांडून सुमारे 300 फूट खोल दरीत उडी घेतली। सुरुवातीला ते एका टप्प्यावर अडकले होते आणि गंभीर जखमी अवस्थेत मदतीसाठी आर्तहाक देत होते। स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केले असताना त्यांनी पुन्हा पुढे सरकत सुमारे 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच वणी व कळवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले। दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्यामुळे शोध मोहीम आव्हानात्मक ठरली। मात्र सप्तशृंगी देवी ट्रस्टचे आपत्ती व्यवस्थापन पथक, सुरक्षा रक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अखेर भातोडे तालुका दिंडोरी शिवारातील दरीच्या पायथ्याशी मृतदेह आढळून आला। कापड, दोरी व साखळदंडाच्या साहाय्याने अत्यंत कठीण परिस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला। या बचाव कार्यामध्ये स्थानिक स्वयंसेवक व पोलीस मित्रांनी मोठे सहकार्य केले। मृत हरिसिंग पवार हे ऊसतोड कामगार व शेतमजूर होते। विशेष म्हणजे ते एका पायाने दिव्यांग होते आणि कुटुंबाचा प्रमुख आधार होते। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व 2 मुले असा परिवार आहे। त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता। त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। S9 TV न्यूज वृत्तसंकलन विभाग, मालेगाव। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।